आणि एक मोठी स्वामी भक्तीची एक उत्कंठा होती आणि ती आज महाराजांनी एक स्वप्नातलं वास्तव्य पूर्ण केलेलं आहे आणि त्या आनंदाला आम्हाला मनस्वी आनंद होतोय की आमच्या अगदी जवळ आमच्या उशाला या ठिकाणी हा स्वामींचा मठ या ठिकाणी स्थापन होतोय। स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। स्वामी भक्तांनो, काजळविहीरचा जो आपला शुभराय मठ आहे त्या मठाचा पालखी सोहळा आता चालू आहे। ही पालखी मठापासून काजळविहीर या गावापर्यंत निघणार आहे आणि सगळं विठ्ठलाच्या नामगजरामध्ये ही पालखी चालू आहे। आता पालखीमध्ये बघता तर ट्रॅक्टरमध्ये शनी महाराजांची शिळ आहे, हनुमान श्री हनुमान आहेत, शिवपिंड आहे, गणपती बाप्पा आहेत आणि नंदी महाराज आहेत। चला आपण पालखीच्या जोडीला चालूया। मंडळी, श्री स्वामी समर्थ मंडळी, या शुभराई मठाचे सर्व विषय महाराज आपल्या जोडीला आहेत आणि विषय महाराजांच्या आपण भावना जाणून घेऊया की आज त्यांची सगळी मेहनत आहे आणि सगळ्या भक्तगणांना आनंद भेटतो। सगळ्यात मोठे स्वामी भक्त आहेत। तर महाराज, काय वाटतं, कसं चालू आहे सगळं, काय आनंदाचा सोहळा आहे? आज बऱ्याच वर्षाचा हा प्रवास आहे, आनंदाचा प्रवास आहे आणि एक मोठी स्वामी भक्तीची एक उत्कंठा होती आणि ती आज महाराजांनी एक स्वप्नातलं वास्तव्य पूर्ण केलेलं आहे आणि त्या आनंदाला आज काहीच कमी नाही आहे। चारी बाजूनी आनंद दरवळत आहे, चहू बाजूनी आहे ते आनंद। मन होती या संकल्पपूर्ती, तया भाव माझा जागा झाला, तया ईश्वरी आर झाला। अशा ह्या काही नवली कुठे लिहिल्या नसलेल्या उभी आहेत, पण जो आनंद आहे स्वामी भक्ताचा, प्रेमाचा, तो वास्तविक आहे। त्याला कुठल्याही स्वरूपाची किंवा वास्तवाची गरज नाही आहे, तो प्रगट स्वरूप आहे आणि त्याच्या मागे आज आम्ही जातोय। आज ह्या देवांच्या मागे जे जाणं आहे ते साक्षात तत्वाचा एक भाग आहे, आनंदाचा भाग आहे आणि एक प्रेमाचा भाग आहे। खूप आनंद आणि असे भाव आहेत की जे व्यक्तच होत नाही आहेत। त्या भावांना कुठलेही शब्द नाही आहेत किंवा त्या भावांना कुठलीही अशी सीमा नाही आहे कधी व्यक्त करू शकतो। बस हाच माझा आनंद आणि हाच माझी सेवा। श्री स्वामी निरामणे त्यांचा नामे करिता भूत, निरामणे त्यांचा नामे करिता भूत।
नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. मंडळी, पालखी सोहळा चालू आहे आणि आपण आहोत काजळी गावामध्ये. तर माझ्या जोडीला आहेत आता तालुक्यातील अनमोल वारकरी संप्रदायाचे रत्न योगेशजी घरत महाराज, आणि त्यांचं खूप मोठं योगदान आहे तालुक्यासाठी, वारकरी संप्रदायासाठी. आता आपण महाराजांना विचारणार आहोत की महाराज, इथे आपलं स्वामीचा मठ स्थापन होतंय काजळी या गावी, कसं वाटतं आणि स्वामी भक्तांसाठी काय सांगाल? रामकृष्णारी स्वामी समर्थ. काजळगिरी या ठिकाणी हा शुभराई मठ अर्थात स्वामींचा मठ, हरिभक्तीपरायण स्वामी भक्त नर्मदा मैया कृपांकित दीपक महाराज विशे यांच्या संकल्पनेतून किंवा यांच्या या धारणेतून या ठिकाणी हा जो मठ स्थापन होतोय, याचा आम्हा सर्व शहापूरकर वासियांना मनस्वी या ठिकाणी आनंद होतोय. कारण अनेकदा जेव्हा स्वामी भक्तांना स्वामींचं दर्शन घ्यायचं असतं, तेव्हा अनेकदा खूप लांब खूप दूरवर एखाद्या मठामध्ये जाऊन त्यांना साधना करावी लागते. आता आम्हाला मनस्वी आनंद होतोय की आमच्या अगदी जवळ आमच्या उशाला या ठिकाणी हा स्वामींचा मठ या ठिकाणी स्थापन होतोय किंवा स्थापन झालेला आहे. आणि अगदी आम्हा सगळ्या स्वामी भक्तांना किंवा सगळ्याच जे स्वामी भक्त आहेत त्या प्रत्येकाला त्याचा अगदी साधनेकरता अत्यंत जवळून आणि चांगला उपयोग होईल यातील मात्र देखील शंका नाही. धन्यवाद महाराजजी. महाराजांनी खूपच दोन वाक्यांमध्ये अनमोल शब्द सांगितले आहेत की जवळ झालेलं आहे स्वामी भक्तांसाठी. चला मंडळी, भेटूया पुन्हा एकदा पालखीमध्ये.
वाटत नाही. आपल्या गावाला फार पुण्याईनं हा मठ खरं तर आपल्या गावामध्ये या ठिकाणी स्थापन होतोय. पत्रक वाटताना आपण सगळ्यांना सूचना दिलेल्या होत्या. सर्वांनी कीर्तनाला बरोबर ठीक 7 ते 9 या वेळामध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार यांचं सुश्राव्य असं हरिकीर्तन होणार आहे. तदनंतर सर्व ग्रामस्थांकरता महाप्रसादाची भोजनाची व्यवस्था केलेली आहे. आपण सर्वांना सांगितलं होतं की 2-3 दिवस कोणी गावामध्ये चूल पेटवू नका. सर्वांनी दोन्ही वेळ महाप्रसादाला आपण मठावर या ठिकाणी यायचंय. पुन्हा एकदा सूचना आहे की सर्व ग्रामस्थांनी कीर्तनाला आणि महाप्रसादाकरता मठावर आपण यायचंय. आपल्या गावचा कार्यक्रम आहे. आपण सर्वांच्या उपस्थितीने हा भव्य दिव्य कार्यक्रमाची शोभा या निमित्तानं आपण सर्वांनी वाढवायची. सर्वांना महाप्रसादाचं आणि कीर्तनासाठी आग्रहाचं मठाच्या वतीने या ठिकाणी निमंत्रण. धन्यवाद.